आज मी दुपारच्या जेवणामध्ये छान बटाटा आणि मटार होते सोलून ठेवलेले फ्रीजमध्ये, तर छान त्याची मिक्स भाजी बनवली. तर अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी टाकली, 2 तमालपत्र टाकले आणि एक कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण एक एक घेतलं होतं. त्याची छान पेस्ट करून घेतली, मिक्सरला फिरून घेतलं. आणि आपण भाजून पण मिक्सरला फिरून घेऊ शकतो, पण मी कच्चाच टमाटा आणि कांदा मिक्सरला बारीक करून घेतला. तर भाजून जर का घेतलं तर जास्त आपल्याला परतायची गरज नाही, पण जर का आपण कच्चं दळलं तर खूप तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यावा लागतो. आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट टाकली आणि हळद थोडी, आणि त्याला परत तेल सुटेपर्यंत परतून घेतलं, जेणेकरून जेवढा मसाला परतल तेवढा छान होती भाजी आणि छान पण लागते. आणि बघू शकता तेल सुटेपर्यंत भाजी मसाला म्हणजे परतून घेतला. आणि नंतर त्याच्यामध्ये बटाटे टाकले, 2 बटाटे मी कट करून घेतलं होतं. आणि मटार आपले एक वाटी असं, छोटी 1 वाटीनं. खूप टेस्टी भाजी बनली होती, छान झालती चवीला. आणि छान याला मिक्स करून घेतलं. परत आपण बटाटे उकडून पण जर वापरले तरी पण चालते, तशी पण भाजी छान होती. मिक्स म्हणजे आपण पुरी भाजी बनवतो का तशी भाजी होते, सेम तशीच चव लागते त्याची छान. बाहेर जर आपण गेलो पुरी भाजी खायला तर पूर्ण असे बटाटे मॅश करून टाकले, तसे मी नाही केले, बटाटे उकडून नव्हते घेतले मी, तर साधी सिंपलच बनवली. आणि नंतर मीठ टाकून घेतलं, मीठ टाकल्यावर कोथिंबीर टाकली, परत त्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. आणि खूप सोपी रेसिपी आहे, म्हणजे की आपण घाई गडबडीमध्ये दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या पण जेवणामध्ये बनवू शकतो, जास्त वेळ पण नाही लागत. आणि वाटण काढून म्हणलं तर भाजीला बराच वेळ लागतो. असं एक कांदा आणि टमॅटो एक मिक्सरला फिरून घेतलं की लगेच झटकीपट भाजी तयार होती. याला सगळं मिक्स करून घेतल्यावर एक 5 मिनटं झाकून ठेवलं, कारण की आपण कच्चे बटाटे वापरले ना, तर बटाटे छान वाफवते, जेणेकरून शिजायला कमी वेळ लागतो आपण पाणी ॲड केलं. बघू शकता तेल सुटेपर्यंत छान त्याला परतून म्हणजे घेतलं ते. आणि नंतर एका ग्लासच्या अंदाजाने गरम पाणी करून टाकलं मी. गरम पाणी टाकल्यामुळं तरी छान येते, जर का थंड पाणी टाकलं तर भाजीला तरी येत नाही. मी सगळ्या भाज्या जेव्हा बनवते ना तर गरमच पाणी वापरत असते, गरम पाणी करून टाकते, म्हणजे भाजीला कलर पण छान येतो. आणि याला परत मी झाकून ठेवलं पाणी ॲड केल्यावर एक 5 मिनटं. तर भाजी बघू शकता तुम्ही किती कलर छान आला. आणि सर्वांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करत जा. सबस्क्राईब करा प्लीज, कोणी सबस्क्राईब करू असं नका करू. व्हिडिओ बघता कोणी सबस्क्राईब करत नाही, तर सर्वांनी करा प्लीज. तर झाकून ठेवल्याच्या नंतर बघू शकता किती छान भाजी झाली होती आणि चवीला पण एकच नंबर होती. मी दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती छान भाजी. वरून परत कोथिंबीर टाकली. मला जर का जेव्हा फ्रीजमध्ये हिरवी असं छान कोथिंबीर जास्त आणलेली असली ना, मी भाजीला खूप वापरत असते. अगोदर मसाल्यासोबत पण तळून घेते आणि वरून पण टाकत असते, आणि चांगली पण असते म्हणा कोथिंबीर खाल्लेली, मला आवडते. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे, बटाटा मटारची भाजी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.